ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडे यांचं हे भाष्य। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1-2 दिवसात चर्चा पूर्ण होईल। जागा वाटपाबाबत लवकरच फडणवीस आणि शिंदे घोषणा करणार, अमित साटम यांची ही माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेंमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा, ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवरही चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी पुन्हा बैठक, महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत कुठे लढू शकते यावर चर्चा। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय, सुनील तटकरे यांची ही माहिती। पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट, मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबतही चर्चा सुरू, राऊतांची ही माहिती। कोविडमध्ये मोफत औषधं दिली, मोदींमुळे आज आपण सगळे श्वास घेतोय, कल्याणमधील भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे विधान।